दादा इकडे इकडं. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार दादा. दादा मी भाऊ रे. कॅमेरा घ्या तिकडे रे. घ्या कॅमेरा घ्या माझ्याकडं. हा दादा मी यशवंत चव्हाण. हा सकाळी 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत तिथं बसलोय. हा. माझा विषय आहे ग्रामपंचायत अंधारीचा. तर मी माझ्या मम्मीचा उतारा होता त्याच्यावरून खरेदी केली आणि खरेदी करत ग्रामसेवकला दिली. त्याला 1-1.5 महिने झाले तरी ग्रामसेवक माझा नावाचा उतारा खरेदी करायला लावत नाहीये. नमुना नंबर 8 ला लावत नाही का? खरेदी करायला लावत नाही. ग्रामसेवकाचा काय संबंध? तलाठी लावेल ना. नाही उतारायचं आहे ते ग्रामपंचायत उतारायचं. घराचं 8 नंबर. हा 8 नंबर. कुठे ग्रामसेवक? अंधारी. काय अडचण आहे? द्या माईक त्यांना माईक द्या. सर मी त्यांचं खरेदी खत आणि अर्ज ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये ठेवलेला होता. हा तर बॉडीने सर्वांनी मागचा 8 नंबर बघितला असता त्यामध्ये मोजमापांमध्ये खाडाखोड केलेली आहे. म्हणून प्रत्यक्ष शहानिशा करून त्यांची किती जागा आहे त्यानंतरच ती खरेदी लावावी असा ठराव झालेला आहे. काय ठराव झालाय? 8 नंबर रजिस्टरला खाडाखोड केलेली. कोणी? अगोदरचे सांगता येत नाही कोणी. नाही म्हणजे रजिस्टर खरेदी खताच्या आधारे खरेदी झाली आहे. हो. आणि त्याचं तुम्ही काय नोंद घेत नाही का? ते बॉडीने तसं बरोबर आहे दादा बरोबर आहे. बॉडीने तसं सांगितलं सर. नाही रजिस्टर डॉक्युमेंटच्या आधारे जर खरेदी झाली असेल तर तो तुम्हाला नोंद घ्यावीच लागेल. तुम्हाला अधिकारच नाही तो. आणि ग्रामपंचायतीला कसला अधिकार आहे? दादा हा ते या मुलाकडे गावच्या हिशोबाने पैसे मागा. आता या मुलाने रजिस्टर खरेदी पक्की केलेली आणि आता 5 वाजून गेले. माझ्याकडे 7-8 लोक बसलेले होते. टाइम झाला निघून गेले. घरकुल संदर्भामध्ये वैयक्तिक लोकांकडे 5,000ची मागणी करता. हे कोण करता? हे ग्रामसेवक अंधारीचे माझ्या गावचे ग्रामसेवक येते. ते बदली करून टाकावं त्यांची. हो. आणि विषय असा बदली यांची सर. आणि तुम्हाला कळतं का? थांबावं आता मी सांगतो. रजिस्टर डॉक्युमेंट झाल्यानंतर खरेदी खताच्या आधारे उतार्यावर नाव नोंदवायची जबाबदारी त्याची नाही तुमची. हे माहिती का तुम्हाला कायद्यात काय तरतुदी? आणि असे चुकीचे काम दुसरे त्यांनी त्यांच्या हातानेच केलेले. तुम्हाला अंधारीला तुम्ही ते काम करता आहेत. रजिस्टर खरेदी खताच्या आधारे उतार्यावर जर खाडाखोड झाली असेल किंवा चुकीचं काही केलं असेल तर तक्रार करा की बाबा याचा उतारा खोटा होता आणि खोट्या उताराच्या अधिकाराने ते खरेदी खत केलं. रजिस्टर डॉक्युमेंटचा अधिकार तुम्हाला ग्रामपंचायतीला आहे का? तुम्हाला बरखास्त तुम्हाला सरपंचाला तुम्हाला अडचणी येतील ना. आमच्या गावचा सरपंच 1 मिनिट थांबा. सरपंचाला कुठलीही गोष्ट हा माणूस माहिती करत नाही दादा. आता एक विषय दादा तुम्ही 1 मिनिट थांबा. ग्रामसेवक हे बघा तुम्ही बघा जे रजिस्टरचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ग्रामपंचायतच्या येत्या मीटिंगमध्ये ठेवा आणि त्यांची नोंद करून घ्या. हा बोला तुमचं दुसरा. हा दादा विषय एक अजून असा आहे. आपण 16 गावांना कोटी रुपये खर्च करून पाणी आणून दिलेलं आहे. त्याची मालमत्ता पंचायतच्या आवारात पडलेली होती. ह्या माणसाला मी विचारायला गेलो 4 दिवसापूर्वी का बाबा तुम्ही ह्या लोकांना परमिशन दिलेली की पैप वैयक्तिक शेतीसाठी वापरण्यासाठी. हा माणूस म्हणतो त्यांनी इकून खाले तर मला काही विचारायचं नाही. ते माझ्या अंडरमध्ये काम नाही. अरे बाबा त्याचा काही संबंध नाही. तुम्ही कशाला विचारता? काही ऐका ना दादा. तुमच्या गावाचं राजकारण बाजूला ठेवा. राजकारण नाही दादा. तो विषय मी तुम्हाला सांगतो. ती जलजीवन मिशनची योजना आहे. ती योजना 5 कोटीची वरची ती MGP बघते. त्याचा काय संबंध ग्रामसेवकाचा? माझं म्हणायचा उद्देश काय होता? गावचे प्रमुख म्हणून मी यांना विचारलं ना. हा ठीक आहे. मग यांनी उत्तर चांगलं द्यायचं. जाऊ द्या. चला संपवायचं का आता? सर 1 मिनिट माझं एक मत ऐकून घ्या सर. मासिक मीटिंग मध्ये यांनी या MGPच्या पाईपवरून हुज्जत घातली, भांडणं केले, सरपंचांसोबत पण वाद केले आणि माझ्यासोबत पण वाद केले आणि मला यांनी चॅलेंज केलं 2 दिवसात तुझी बदली करतो म्हणे. म्हणून यांनी हे उपस्थित केलेलं आहे. हा दादा मग मी नेमानीच बोललो नाही ना. हे जर समोरच्या आता अरे बाबा तुम्ही सरकारी नोकर आहात. लोकांचं ऐकून घ्यायचं. हे ऐकत नाही. हे आरितुरीची भाषा करतात दादा. हे बा दादा ऐक आपला तुम्ही ग्रामसेवक आणि तुम्ही तक्रारदार दोघं 2 दिवसाच्या आत BDOकडे बसा. या दोघांना समोरासमोर बसवा. जर ग्रामसेवकाची चूक असेल यांनी ते खरेदी खत हे MGPचं पाणी पुरवठ्याचं तुझं काय उत्तर दिलं ते चूक मला काही त्यात पडायचं नाही. पण हे जे खरेदी खताच्या आधारे नाव लावत नाही
ग्रामसभेत त्रास देताय ते चुकीचं आहे. त्यामध्ये तुम्ही सस्पेंड व्हाल बरं. तुम्ही समजू नका साधत. रजिस्टर डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही उतारा नाव लावत नाही म्हटल्यावर तुम्हाला काही अधिकार आहेत का? दादा माणूस आम्हाला नको बी. हा माणूस आहे ना, याने इतके काळे काम करून ठेवलेले. सरपंच लायक माणूस असताना तुला भेटत नाही वाटतं ते? नाही, मला भेटायचं काय संबंध सर. मी दादा माझा काय विषय माहिती आहे का, मला भेटायची गरज नाही. माझ्याजवळ 25 एकर जमीन आहे. मी कार्यकर्ता आहे दादा तुमचा. अरे भेटत नाही म्हणजे तुला विश्वासात घेत नाही अर्थाने म्हटलं. माझा विषय यांच्यासारखे माझ्याकडे 4 गडी. मला चल काय जास्त नको बोलू आता. जास्त ऐकलं की जास्त बोलतोय का? चल बंद कर. झालं आता. बोलायचा विषय एकच आहे. माझ्या गावचा वसूल झाला होता. इलेक्शन 9 महिने झालं. 1 लाख रुपये वसूल झाला. या माणसांनी 2,000 रुपये अकाउंटला सुद्धा टाकले नाही. मग आम्ही गावच्या हिशोबाने विचारणार नाही त्यांना. अरे तुझ्या गाव गाड्याचे प्रश्न इथं आम सभेत तुझा काही वैयक्तिक हे पाय. तुला सांग तुमच्या गाव गाड्याचे वाद मला सांगू नका. त्यांचा प्रश्न काय मी तुम्हाला एक विनंती करतो. तू माझ्याकडे वैयक्तिक आहे. चल जास्त मला ज्ञान पांजर आवडत नाही, तुला माहिती आहे. त्याचं रजिस्टर खरेदी करत होतं, ते नोंदवलं गेलं, त्याच्या आधारे नाव लागत नाही. ही ग्रामसेवकाची चूक आहे, ते त्याने करायला नको. बस संपला प्रश्न. चला पुढे. दादा ग्रामसेवकांना